श्री स्वामी समर्थ। 30 वर्षांनी गुढीपाडव्याला 3 शुभ राजयोग। या राशींना होणार प्रचंड धनलाभ। गुढीपाडव्यापासून काही राशींना सुखाचे दिवस पाहायला मिळू शकतात। यंदा चैत्र नवरात्रीचा उत्सव 9 एप्रिल 2024 पासून सुरू होणार आहे आणि गुढीपाडव्याला हिंदू धर्माचे नवीन वर्ष सुरू होते। 2024 मध्ये 9 एप्रिलला गुढीपाडवा साजरा केला जाईल। वैदिकीय ज्योतिषानुसार गुढीपाडव्याला 3 शुभ राजयोग निर्माण होत आहेत। शैष्य राजयोग, अमृत सिद्ध योग आणि सर्वार्थ सिद्ध योग नववर्षात घडणार आहे। या तीनही शुभ राजयोगांच्या निर्मातीमुळे मंगळाचा आणि शनिदेवाच्या कृपेने काही राशींचे भाग्य चमकण्याची शक्यता आहे। या राजयोगमुळे काही राशींच्या आयुष्यात चांगले दिवस येऊ शकतात। जाणून घेऊया कोणत्या राशींसाठी हे शुभ योग ठरू शकते। वृषभ राशी। गुढीपाडव्याला 3 शुभ राजयोगाच्या निर्मातीमुळे वृषभ राशीच्या लोकांना फायदा होऊ शकतो। या राशींना लोकांना व्यवसायात अनेक चांगल्या संधी मिळू शकतात। व्यवसायात नफा मिळण्याची चांगली शक्यता आहे। तुमच्यासाठी प्रगती आणि यशाचे मार्ग खुले होऊ शकतात। या काळात तुम्हाला तुमच्या करिअरमध्ये खूप चांगल्या संधी मिळू शकतात। या काळात आयुष्यातील अनेक संकटे दूर होऊ शकतात। या काळात आर्थिक स्थिती समजूत होऊ शकते। कुटुंबातील वातावरण आनंदी राहण्याची शक्यता आहे। मिथुन राशी। हिंदू नववर्षापासून मिथुन राशीच्या लोकांना आजचे दिन अनुभवता येऊ शकतात। विद्यार्थ्यांसाठी हा काळ शुभ ठरू शकतो। करिअरमध्ये प्रगतीच्या नव्या संधी चालून येऊ शकतात। अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे। वडिलोपार्जित संपत्तीतून लाभ मिळू शकतो। राजयोगामुळे काही अडचणी दूर होऊ शकतात। न्यायालयीन प्रकरणात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता आहे। नोकरीच्या करणाऱ्यांना यशासोबतच काही मोठे जबाबदारी मिळू शकते। तुमच्या संपत्ती आणि प्रतिष्ठा वाढण्याची शक्यता आहे। धनु राशी। धनु राशीच्या लोकांसाठी हिंदू नववर्ष लाभदायक ठरू शकतो। या काळात उत्पन्नाच्या नवीन माध्यमातून पैसा मिळवता तुम्ही यशस्वी होऊ शकता। तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे। कामाच्या ठिकाणी तुमची प्रगती होण्यासाठी शक्यता आहे। या राशींना लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते। नोकरदारांना प्रमोशन मिळण्याची शक्यता आहे। या काळात तुम्हाला काम आणि व्यवसायात चांगले यश मिळण्याची शक्यता आहे। घरातील लोक आनंदी राहण्याची शक्यता आहे। व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद।